What is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. मैं बात करता हूँ. मेरे से कोई बात नहीं करेगा. यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ. Shut up. हटाओ ना. गेट आउट फ्रॉम हिअर म्हणजे इथून निघून जा असं ठणकावलं हो. मित्र हो, राजकीय पक्षाची आंदोलन म्हणजे सर्वसामान्य जनतेचा नुसता छळ असतो, प्रचंड छळ असतो. राजकीय हेतून बंद पुकारतात, अरेरावी करून दुकान बंद करायला लावतात व्यापाऱ्यांना. रास्ता रोको आंदोलन करून लोकांचे रस्ते सुद्धा अडवून ठेवतात हो. अगदी तासन तास लोकांचा खोळंबा होतो. या सगळ्या गोष्टी राजकीय कारणासाठीच केल्या जातात, पण त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनतेला भोगावा लागतो काहीही कारण नसताना. झुंडशाही पुढे जनता गप्प बसते, मनातल्या मनात लोक यांना शिव्या घालत असतात, पण तरी सुद्धा या गुंडशाहींच्या टोळ्याच्या पुढं त्यांचं काहीही चालत नसतं. हे लोक आपल्या दुकानावर दगडफेक करतील, आपलं नुकसान करतील, ही भीती तर असते ना. आणि मग या मंडळीनं जर विरोध केला तर हे राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते अडचणीत सुद्धा आणतील कुठल्या ना कुठल्या निमित्ताने, ही भीती सुद्धा लोकांच्या मनामध्ये असते. लोक गप्प बसतात. पण मुंबईमधल्या एका उच्चभ्रू महिलेनं अख्ख्या भारतीय जनता पक्षाची, महायुतीची नव्हे सत्तेचीच जिरवली. भर रस्त्यावर भाजपा मंत्र्यांची अक्षरशः तारंबळ उडाली. महायुतीच्या महिला आघाडीनं काल सकाळपासून वरळीतल्या एका प्रमुख रस्त्यावर आक्रोश मोर्चा काढला होता बघा. महिला आरक्षण विरोध विधेयक लोकसभेमध्ये संमत झालं नाही, त्यामुळं महायुतीच्या महिला आघाडीनं काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढला. मात्र या मोर्चामुळं वरळी आणि आसपासच्या रस्त्यावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली, रांगाच्या रांगा लागल्या. अहो, दुपारी तर जवळपास 1 तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली होती. अहो, मुंबईसारखं शहर महायुतीच्या मोर्चामुळे रस्त्यावर कोंडी, नागरिक प्रचंड अस्वस्थ, पण बोलणार कोण? आणि त्यात सत्ताधारी पक्षांचा मोर्चा. पण तरी सुद्धा एका वाघिणीने डरकाळी फोडली. प्रचंड संतापलेल्या या महिलेनं आंदोलन करीत रस्ता अडवणाऱ्या ज्या आंदोलक महिला होत्या त्यांना शिवीगाळ केली. पोलिसांना सुद्धा जाब विचारला. अरे, तुम्हाला आंदोलन करायचं तर रस्त्यावर करू नका ना, बाजूच्या मैदानात जाऊन करा, असा आग्रह तिनं धरला. 1 तासापासून आम्ही इथं अडकलेलो आहोत, आमच्या रोजच्या जीवनामध्ये अडथळे आणू नका, अशा भाषेत या महिलेनं सुनावलं. यावेळी तिनं पोलिसांना सुद्धा जाब विचारला. अरे, तुम्ही काय करताय? लोकांच्या रोजगाराला, मुलांच्या शाळेला अडथळा होत आहे, तरी तुम्ही आंदोलन काय चालू ठेवताय? रस्ता खाली करा, असं खडसावत या महिलेनं पोलिसांना सुद्धा धारेवर धरलं. अर्थात पोलिसांनी आपल्या पद्धतीने या महिलेला बाजूला नेण्याचा प्रयत्न केला वगैरे वगैरे, पण या महिलेचा संताप आणि तिचा आक्रोश, जोश तसोवर सुद्धा कमी झाला नाही. याच मोर्चामध्ये भाजपाचे मंत्री गिरीश महाजन सुद्धा सहभागी झालेले होते. त्यांच्यासमोर जाऊन या महिलेनं त्यांना हे भलबुरं सुनावलं. मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आग पाकड केली. महाजन यांना तोंडावरच तिनं झाप 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 झापलं. आणि तुमचं काय चाललंय? गेट आउट फ्रॉम हिअर म्हणजे इथून निघून जा असं ठणकावलं हो. तुम्हीच पहा या महिलेचा हा व्हिडिओ. I want the fucking traffic moving. Wherever you want to fucking shout, वहाँ मैदान में जाइए, रोड पर नहीं. मैं यहाँ पे 4 बार पुलिस से बात कर चुकी हूँ. Listen, enough. Get out of here. You want now? You want to shout? There is a big field there. Shout there. Shut up. मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं. ओके, गेट आउट ऑफ हियर. Did you not understand? Did you not understand? अरे जाइए. No, what is wrong with you? There are hundreds of people waiting.
There is an empty ground there. madam. There is an empty Madam. ground. Yes. चलो आओ मैं Get out of here. अरे मैं बात करता हूँ मेरे से कोई बात नहीं करेगा. यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ. Shut up. हटाओ ना बघा, एक वाघीण सत्तेला नडली, सत्तेला. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात एक महिला वाघिणीसारखी भिडली. प्रत्येक नागरिकांनी असाच आवाज उठवला तर राजकीय पक्षांची आणि त्यांच्या गुंडांची बोलती बंद झाल्याशिवाय राहणार नाही. अहो, लोकांना त्रास देणारी ही अशी आंदोलनं करण्याआधी राजकीय पक्षांना 1000 वेळा विचार करावा लागेल. मित्र, भाजपच्या मंत्र्यांना गेट आउट असं म्हणणाऱ्या या महिलेचं तुम्ही कुठल्या शब्दामध्ये अभिनंदन कराल, कौतुक कराल? या वाघीण मर्द महिलेचा हा पराक्रम पाहून मित्रांनो तुम्हाला काय वाटलं जरूर सांगा, जरूर सांगा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.